थालीपीठ म्हणलं की खायला तर आवडतात, पण करायचं म्हणलं तर कोण एवढं झंझट करणार, भाजणार, दळून दळून आणणार. तर आज आपण अगदी बिना झंझटचं कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये आणि न भाजता बनवणार आहे अगदी खुसखुशीत अशी थालीपीठं, आणि करायला पण अगदी साधी सोपी आणि खायला पण तेवढे टेस्टी लागते बरं का. तर चला पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया. आणि ही थालीपीठे तुम्ही मस्त अशी ठेचा बरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबर, तर खूप छान लागतात. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, आशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बिना भाजणीचं थालीपीठ कसं करायचं ते पाहणार आहोत. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. थालीपीठ बनवण्यासाठी मी 2 वाट्या ज्वारीचे पीठ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे, अर्धी वाटी बेसन पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे. थालीपीठासाठी लागणार आहे आपला ठेचा. त्यासाठी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, 1 इंच अद्रक घेतलेला आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हिरवी कोथिंबीर पण घेतलेली आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामधनं आपल्याला पिसून घ्यायचंय. लसूण घालायचंय, अद्रक घालायचंय, हिरवी मिरची घालायची आहे आणि यातली थोडीशी तुम्हाला कोथिंबीर घालायची आहे. हे तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून याचा ठ्याचा तयार करून घ्यायचा आहे. ठेचा आपला तयार झालेला आहे बघा, आणि हा ठेचा तुम्हाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपण ठेचा घालून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा इतकं ओवा घालायचा आहे. ओवा हातावरती असा क्रश करून घालायचा आहे. अर्धा चमचा जिरे पावडर आहे. याच्यातले निम्मे तीळ आपण घालणार आहे आणि निम्मे वरून थालीपीठ लावण्यासाठी ठेवणार आहे. आता आपलं थालीपीठ मऊ राहण्यासाठी याच्यामध्ये घालायचं आहे वाटीभर कांदा, असा बारीक कट करून घ्यायचा आहे बरं का. आणि भरपूर असा कांदा घालायचा आहे, आणि कांद्यामुळे थालीपीठला टेस्ट पण खूप छान येते आणि मऊ राहतात थालीपीठ. याच्यामध्ये घालायची आपण बारीक कट करून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर, घालायचे चवीनुसार मीठ, आणि याच्यामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद. आणि हे सगळं मिश्रण असं चांगलं मिक्स करायचं आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये ठेचा करून घेतलेला आहे त्याच्यात आपण थोडस पाणी घालणार आहे आणि ते पाणी मिसळून या पिठामध्ये घालणार आहे. हे बघा, थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे आपल्याला. खूप असं जास्त पातळ नाही करायचं. हे पहा, थालीपीठ बनवण्यासाठी आपला आटा मळून तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला आटा मळायचा आहे. खूप जास्त घट्ट नाही आहे, खूप जास्त पातळ नाही आहे. तर हे पहा, आता थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कॉटनचा रुमाल. आणि हा रुमाल चांगला आपण स्वच्छ असावा, स्वच्छ धुतलेला असावा आणि पुन्हा एकदा पाण्यात असा स्वच्छ पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि हा पिळून घ्यायचा आहे बरं का तुम्हाला. रुमाल पिळलेलं पाणी टाकून दिलेलं आहे. परत बॉल स्वच्छ धुवून चांगलं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आपल्याला लागणार आहे. याच्यानंतर आपल्याला लागणार आहे पळपूट, आणि ह्या पळपुटावरती आपल्याला हा असा रुमाल घालायचा आहे. हे पहा, आणि पुन्हा याला थोडस पाणी लावून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने ओलसर करून घ्यायचा आहे.
आता आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे. इकडे तवा गरम होतोय तोपर्यंत आपल्या इकडे थालीपीठ बनवूया. आता आपल्याला एक गोळा तोडून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीचा हा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. आणि आपण इथं खाली पाणी लावलेलं आहे आणि याच्यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि असा बोटाच्या मदतीने पसरायचा आहे. अधूनमधून आपल्याला हाताला पाणी लावायचं आहे आणि असं पसरत जायचं आहे. तळ हाताचा पण वापर करायचा आहे बरं का. हे पहा, याच्यामुळं अगदी व्यवस्थित पसरता येतं तळ हाताने ह्या ह्या बाजूने हे असं. तर तुम्हाला थालीपीठ करताना खूप जास्त पातळ नाही करायचं आणि खूप जास्त जाड पण ठेवायचं नाहीये. आपण भाकरी करतो त्याच्या जाडीचं ठेवायचं आहे किंवा त्यापेक्षा थोडंसं हलकं जाडीचं आहे. आता आपण थालीपीठ बनवून आपलं तयार झालेलं आहे. याच्यावरती आपण आता तीळ हे घालूया. पातळ पातळ असे तीळ घालून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा हलकस असं आपण हे तिळावरनं असं दाबून घ्यायचं आहे. बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या थालीपीठाला मध्ये होल पाडायचे आहेत आणि साईड साईडने असे मोठे मोठे होल पाडून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. आता आपण तव्यात घालायचं आहे. तवा पण गरम झालेला आहे. आता आपल्याला थालीपीठ घालायच्या अगोदर आपण तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे तेल एका टिश्यू पेपरच्या मदतीने चांगला असा पुसून घ्यायचं. हे पहा, थालीपीठ आपल्याला आता तव्यात घालायचं आहे. हे पहा, आणि वरून थोडस पाण्याचा हात लावायचा आहे. त्या कापडाला म्हणजे काय होतं, कापड असं पटकन निघून येतं. हे पहा, अशा पद्धतीने बघा किती मस्त थालीपीठ झालेला आहे. आणि गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि थालीपीठ आपल्याला मिडियम गॅसवरतीच भाजायचं आहे. आता आपल्याला थालीपीठच्या साईड साईडने तेल घालायचं आहे आणि जे होल पाडून घेतलेत त्या होल मध्ये पण असं थोडस तेल असं घालायचं आहे. आता आपल्याला त्या थालीपीठावरती झाकण ठेवायचं आहे आणि मस्त खालच्या बाजूने छान भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ करायला सुरुवात करूया. आपल्याला गोळा तळून घ्यायचा आहे थालीपीठसाठी आणि असा गोल गोल करायचा आहे आणि त्याला कापडाला पुन्हा एकदा पाणी लावून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर हा गोळा ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला हाताच्या मदतीने हे चांगलं पसरून घ्यायचं बरं का थालीपीठ. हे पहा, अशा पद्धतीने खूप सोप्पा आहे. आपण थालीपीठ खालच्या बाजूने झालं का ते बघूया. बघा किती मस्त थालीपीठ झालेलं आहे. कलर पण किती छान आलेला आहे. असंच थालीपीठ खालच्या बाजूने पण असं होऊन द्यायचंय. याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे. आता पुन्हा बघणार आहोत आपण खालच्या साईडने आपलं थालीपीठ झाले का. बघा, याला पण छान कलर आलेला आहे, मस्त कलर आलेला आहे. आता आपण तेल लावून घेऊया.
आता तुम्ही तुमच्या आवडीवर बनवा, तेल लावा, तूप लावा किंवा बटर लावा. तर मी तेल लावत आहे. दोन्ही बाजून लावून घ्यायचंय. आपल्याला शेवटी थालीपीठ तेल लावल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरतीच हे थालीपीठ तुम्हाला भाजून घ्यायचंय. जर तुम्ही कमी गॅसवरती थालीपीठ भाजलं तर थालीपीठ वातड होऊ शकतं. म्हणून आपल्याला मिडियम ते मोठ्या गॅसवरतीच आपल्याला तुम्हाला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. मस्त कलर आलेला आहे बघा. दोन्ही बाजूने असं खरपूस असं थालीपीठ भाजून झालेलं आहे. तर चला, आपलं हे पहिले थालीपीठ तयार झालेलं आहे. आणि थालीपीठ म्हणलं की आपल्या आजीची, आईची, सासूची आठवण येते. कारण पहिल्या लोकांच्या हाताला खूप छान चव होते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते बनवत होते, पण खूप छान टेस्टी लागत होतं. तर चला, आपले दोन्ही बाजूने थालीपीठ भाजून झालेलं आहे. चला आता आपण काढून घेऊया. चला, आपण थालीपीठ काढून घेऊया. बघा किती छान कलर आलेला आहे. मस्त असं आपलं टेस्टी थालीपीठ तयार झालेला आहे. बघा, आपलं बिना भाजणीचं थालीपीठ तयार झालेलं आहे. करायला अगदी साधे सोपं आहे, खायला खूप टेस्टी लागतं. तर हे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा. आणि आशाच किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा आपण भेटणार आहोत असंच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मग सगळ्यांना बाय बाय.